तर मला वाटतं शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट ध्यानात घेऊन पूर्वी आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती. त्या गुरुकुल पद्धतीमध्ये मुळातच मी जर आत्ता दुसरीत जायला लायक असेल तरी माझ्याबरोबरचा हा चौथीत जायला लायक आहे हे ओळखून त्याला चौथीचं आणि मला दुसरीचं शिक्षण द्यायचे. त्यामुळे एखाद्याकडे दिलेल्या मेंदूमध्ये काय काय गोष्टी लपून बसल्या आहेत त्या शोधून काढणं हा खरा प्राथमिक शिक्षणात किंवा वाढ होतानाचा मार्ग आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे की एकतर 5 वर्षापर्यंत 6 वर्षापर्यंत कुणालाही शाळेत पाठवू नये. कारण 5 वर्षापर्यंत आपल्या सर्व संस्थांची वाढ होत असते. मनुष्य हा एकमेव प्राणी इतका आळशी आहे की तो जन्म झाल्यानंतर वाढलेला नसतो आणि त्याला वाढायला 18 वर्ष लागतात. आणि पहिल्यांदा तो शरीराने वाढतो, ते होता होता हळूहळू मेंदूने वाढतो. आणि या वाढीमध्ये आपण पहिल्यांदा लक्ष देतो ते त्याला ऐकू येतं का नाही, त्याला दिसतं का नाही, त्याला वास येतो का नाही, ही सगळी जी आहे याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि यातून मिळणारी माहिती पुढे मेंदूकडे पाठवली जाते. त्याला म्हणतात, त्याला आता टेक्निकल भाषेत सांगू का, ॲनालिटिकल केंद्र येते. म्हणजे काय त्याला कॉम्प्युटरच्या भाषेत नुसतं कॉग्निशन नाही, ही सगळी संवेदना तिकडे पाठवतात. त्याचा ॲनालिसिस करून निर्णय तो देतो. म्हणजे CPC म्हणून. तर या गोष्टी जोपर्यंत लक्षात घेत नाही आपण तर कामायनी मला ज्याच्या जन्मापासून माहिती आहे. कारण सिंधुताई जेव्हा BJ मेडिकलमध्ये यायच्या, मास्टरबाई त्यांना मार्गदर्शन करायच्या, त्यावेळी मी तिथे विद्यार्थी होतो आणि तिथपासून आत्तापर्यंत मी त्याचा उत्तम प्रवास बघत आलेला आहे. एवढंच नाही, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमुळे मला असं वाटलं की सिनेमा हे शिक्षणाचं उत्तम माध्यम होऊ शकतं. कारण ते 3 भाषेतनं बोलतं आणि पुस्तक हे नाना फडणीसासारखं अर्ध्या भाषेतनं बोलतं, लिहिलेला शब्द. तेव्हा मला वाटतं आपल्या सर्व ज्ञानेंद्रियाचा आणि बुद्धीचा उपयोग करून इथनं तयार झालेली मुलं फार चांगली समाजात मान मिळवणारी असू शकतात. आणि मी 1-2 आता तुम्हाला विनंती करीन की तुम्ही आता एवढं चांगलं बांधलेलं आहे की दर महिन्यातून एक चांगला सिनेमा दाखवता आणि त्या सिनेमानंतर तो सिनेमा कसा बघायचा हे ज्याला कळलेलं आहे अशा माणसाला बोलून तो बघायला कसं शिकायचा. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपण वाचायला आणि लिहायला 15 वर्ष शिकतो आणि बघायला आणि ऐकायला 2 दिवससुद्धा शिकत नाही. आणि त्याच्यामुळं मोबाईलचा सगळ्यात जास्त दुरुपयोग सुशिक्षित लोक करतात. कारण बहुतेक सुशिक्षित लोक असुसंस्कृत आहेत, सुसंस्कृत नाही आहेत ते. त्यामुळे ते कुठे गेलं की हल्ली माणसामध्ये लक्ष देणारच नाही, ह्याला फोटो करते. असं कोणी विचारलं की मला असं वाटतं, मी त्यांना विचारतो का बरं फोटो काढायचा आहे, ते म्हणतात आठवण म्हणून. अरे मी म्हटलं ही चांगली कल्पना आहे, मग त्यापेक्षा असं करू आपण, तुम्ही माझ्या एक मुस्काडीत मारा. काहीतरी काय म्हटलं, नाही तुम्ही माझ्या मुस्काडीत मारले की मला राग येईल, मग मी पण तुमच्या मुस्काडीत मारेल. मग मी मुस्काडीत मारले म्हणून तुम्ही परत मारा. मग 4 लोक मध्ये पडतील, आपल्या दोघांना वेगळं करतील आणि विचारतील काय चाललंय. तर मी सांगेन काही नाही, आठवण राहावी म्हणून काहीतरी चालू आहे. तेव्हा देवाणघेवाण असलं तरी आठवण राहत नाही, नुसता फोटो घेऊन आठवण राहत नाही. तर सगळ्यांनी आपला मोबाईल कसा वापरावा हे बाहेर नाही तर कामायाने तुम्ही शिकावं असं मी त्यांना सूचना करेन. मला इथं बोलवल्याबद्दल खरं म्हणजे
मी या शाळेचाच विद्यार्थी आहे, पण खरी हुशारी कशात आहे तर आपल्याला बुद्धी कशी नाही आहे हे किती सक्सेसफुली तुम्ही लपवून ठेवता, तसा मी यशस्वी आहे. आणि त्यामुळं अजूनपर्यंत मला कोणाला कळलेलं नाही की खरं जर परीक्षा घेतल्या असत्या तर मला डायरेक्ट कामायनीत ॲडमिशन दिली असती, पण आमच्या वेळी तशी पद्धत नव्हती. तर तुम्ही मला जिथं त्या निमित्ताने बोलवलं, सगळं दाखवलं. परत एकदा मी तुम्हाला सुयश चिंतितो आणि इथल्या विद्यार्थ्यांना सुयश चिंतितो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण खूप छान मार्गदर्शन केलं. आपल्या सूचनेनुसार